नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणातील आरोपी दादा गरुड याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय व गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली। आपण पाहतोय या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसते आणि या नव्या व्हिडिओमध्ये बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक नवा दावा करण्यात आलाय। दादा गरुडने असा दावा केलाय, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना 20 कोटी रुपये देण्याची ऑफर देण्यात आली होती। यात त्याने धनंजय मुंडे आणि सुशील कराड यांचा उल्लेख केलाय। त्यावेळेस 20 कोटी रुपये देतो म्हणा। मग धनंजय भाई म्हणले सूर्यधरच्या घरी, आता म्हणून कोणा यांच्या पैसे कुठे गाळून नाही मला ते कोणाला सांगू एवढी मोठी गोष्ट। सूर्यधरला कधी गेलो मी त्यांच्या घरी गेलो, म्हणलं असं असं आहे। त्यांनी 1 वाजता रात्रीच्या धनंजय देशमुखला बोलून घेतलं त्यांच्या साडूला त्यांनी, ते म्हणले आपण याला गुंतूनच टाकू कॅमेरा। म्हणलं काही अडचण नाही। मग धनंजय देशमुख तरी मला येतं पटत नाही, यांचं नाव घेतलं, मी येणार नाही। म्हणलं आपण यांना सांगू, तेव्हा नाही मी येणारच नाही। आता त्यांनी जे आरोप केले त्या आरोपीची त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे। आणि जे आरोप केले की 20 कोटी दिले किंवा देणार होते, काय काय जे प्रकार असेल आणि त्यांनी जे नाव घेतले त्याला चौकशीला आणायला पाहिजे। की त्यांनी कोणाच तरी बॉडीगार्डचे नाव घेतलेत वाटतं शासकीय, की संतोष देशमुखांच्या बद्दलच्या विषयात, हत्येच्या बद्दलच्या विषयात 20 करोड कोण कोणाला द्यायचे, कोण आणणार आहे, हे ज्या संदर्भातली माहिती आहे ना, ही सखोल चौकशी करून त्याच्यात सगळे, किंवा कोण पाठवलं होतं, धन्या मुंडेंनीच पाठवलं होतं का काय, त्याच्या ते कोण बॉडीगार्ड हे का काय म्हणतात ना, त्या मी ऐकला नाही तो व्हिडिओ, त्याची सत्यता तपासली पाहिजे, ते खरं आहे का खोटं आहे, त्याला उचलून आणलं पाहिजे। आणि ते खोल घरात घुसून ते पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे। जर आता माझ्या घातपात प्रकरणातला आरोपी जर तसं बोलतोय तर नवनवीन अपडेटसाठी आपल्या लाडक्या न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।